विसरू पडो संसाराचा, आठवू हो तुझ्या रूपाचा. तेथे नामरूप ठस हृदयी राहो. जीवाचिया जीव लगा माझिया श्रीरंगा. गोडी घेवो निया द्वैत नाही पाहो रैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कळो येते वर्म तरी न पवतो श्रम. तुम्हा श्री होता भार आम्हा कैचा संसार. होते अभय दान परिस्थिर होती म्हणून. तुका म्हणे पाहे ऐसा वाट उभा आहे. अभय मिळालं की मनही स्थिर होऊन जातं महाराज. भीती आहे, भय आहे. जशी आसक्ती आहे विषयाविषयी तशी जीवाविषयी भीती आहे. मनाच्या ठिकाणी भीती आहे, विषयासक्ती आहे. तोपर्यंत मन अस्थिरच राहतं महाराज. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. वेगानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं मनाचा गुणधर्म आहे. अशा चंचल मनाला स्थिर करण्यासाठी, त्याची एकाग्रता साधण्यासाठीच योगाभ्यास आहे. कारण मन चंचल असलं, चपळ असलं तरी एक आणखी गुण मनाच्या ठिकाणी आहे की त्याला एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चित एकाग्र होऊन जातं. पण त्यासाठी योग्य जागा, आसन, योग्य बैठक हे सारंच अर्जुनाला अव्यवहार्थ वाटत आहे. कारण तितकं बसण्याला प्रापंचिकाजवळ टाईम नाही, वेळ नाही. हे अर्जुनाला त्या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. म्हणून हे व्यवहाराला धरून नाही, अरे प्रपंचाचा विस्तार करायचा आणि ते निस्तारायचं सोडून हे सोंग घेऊन बसावं हे अर्जुनाला मान्य नाही महाराज. आणि ते खरंही आहे. आजही या 5000 वर्षानंतर जीवाची तीच स्थिती आहे महाराज. आज तरी आपण प्रपंच सोडून परमार्थाच्या ठिकाणी ठाण मांडून बसायला कुठं तयार आहोत? कुठं यात्रेला जायला तयार आहोत? तीर्थक्षेत्री जायची तयारी कुठं आहे? प्रपंचातून कुठे निघायचं आहे? तुकाराम महाराज फार चांगलं वर्णन करतात की आव्हा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. सगळ्यांनी आग्रह केला, चल बाई म्हणल्यानंतर ती आव्हा म्हणणारी निघते पंढरपूरला, पण वेशीवर जाऊन तिथून माघारी येते. का? काहीतरी सांगायचं राहिलंय म्हणते. आणि मग ती सुनेला सांगते की परीशे गे सुनबाई, नको वेचू दूध दही. मज हातीचा कडवळू, मज वाचून नको फोडू. मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. भिक्षुका आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. भक्षी मपीत आहारू, नको फारशी वरी सारू. वाटोळ करू नको, जास्त स्वयंपाक करू नको. भिकारी आला तर त्याला सांग की मावशी पंढरपूरला गेली आहे. सासूमुखीचं हे जे वचन ऐकतंय, सासू अशा सूचना देत आहे आणि सून पाहते की ही याच्यातच गुंतली आहे. तव सून म्हणे निके, तुम्ही यात्रेशी जावे सुखे. सासूबाई, सर्व इथल्या आशा तोडा. आता त्या ठिकाणी तुम्ही एकाग्र चित्तानं जावा, तिकडं जावा, यात्रेला जावा. या ठिकाणी तुम्ही गुंतून राहू नका. मी हे सगळं व्यवस्थित पार पाडेल. तव सून म्हणे निके, तुम्ही यात्रेशी जावे सुखे. सून मुखीचे वचन कानी, ऐकून सासू विवंची म्हणे सवतीचे चाडे खोटे. म्या जावेसे हिला वाटे, आता कासया यात्रे जाऊ, काय जाऊन तेथे पाहू. मुले लेकुरे घरदार, माझे येथेची पंढरपूर.
तुका म्हणे ऐसे जीव गोविले माये करून. या मायेमध्ये जीव असा अडकला आहे महाराज. मोठ्या गमतीनं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे जीवाचं, आणि ही हकीकत आहे महाराज. प्रपंच सोडून आम्ही परमार्थाची बैठक मारायला तयारच नाही. सवडीनं परमार्थ करतोय आणि प्रपंच मात्र आवडीनं करतोय. वास्तविक उलट आहे. आवडीनं परमार्थ करायचा पाहिजे, सवडीनं प्रपंच तो आपोआप होत राहतो. तुम्ही नाही केलं तरी होतो. जन्माला आलं, उपवर होणार आहे, लग्न होणार आहे, पुन्हा मोरबाळ होणार आहे, त्यांचे शिक्षण होणार आहे, ते उद्योग, हे रहाटगाडच चालू राहणार आहे. तुम्ही केलं नाही ते करण्याची गरज पडत नाही, ते सगळं आपोआप होत असतं महाराज. परंतु परमार्थ मात्र करावा लागतो. सकाळी उठावं लागतं, काकडाकरता स्नान करावं लागतं, ब्रह्मस्नान घडावं लागतं, काकडा अटेंड करावा लागतो, श्रवण करावं लागतं, प्रवचन कीर्तन हरिपाठ करावा लागतो, कीर्तनाचं श्रवण करावं लागतं, कथा ऐकाव्या लागतात, त्याकरता बैठक मारावी लागते. प्रपंचाचं तसं नाही, ते आपोआप होत राहतो महाराज. म्हणून 5000 वर्षानंतरही जीवाची ती स्थिती आहे अर्जुनानं त्यावेळेस वर्णन केलेली. उलट त्यापेक्षा आज बिकट आहे महाराज. भौतिक सुख इतके रेलचेल आहेत की जीव या सुखातून निघायलाच तयार नाही महाराज. थंडीनं पांघरून जो बसला आहे तो बाहेर यायलाच तयार नाही. आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 36. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वशात्मना तू येतात शक्य अवाप्तो म उपायतः. मन ताब्यात घे, सगळं काही शक्य होणार आहे. कारण योगाभ्यासाचं बळ इतकं आहे की ते सहज मनाला ताब्यात घेईल. तस्मात योगी भव अर्जुन. यावर भाष्य करताना माऊली 428 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तरी तोची योगू कैसा केवी जाणे, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणे, म्हणून मनाने जी म्हणे अनावर. अर्थात तरी तोच योगू कसा आहे अर्जुना, व तो कशा रीतीने जाणावा, आजवर आम्हास वार्ताही नव्हती. अर्जुन म्हणतोय भगवंताला की हा योग काय आहे आणि कसा जाणावा देवा, हे मला कळत नव्हतं. म्हणून हे केशवा, हे देवा, मन अनावर आहे असंच आम्ही मानत होतो. मनाला ताब्यात घेणं अवघड आहे, कठीण आहे, नवे नवे अशक्य आहे, हीच आमची धारणा होती. परंतु तू आतापर्यंत जे 4-5 मार्ग सांगितले ते खरंच त्या जर अभ्यासिले आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केला तर योगाच्या बळानं मन सहज ताब्यात घेता येतं. हे केशवा, मला आता ते कळलं आहे. तरी तोच योग कैसा केवी जाणे, तो योग कसा आहे आणि त्याला कसं जाणून घ्यायचं, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणे. आजपर्यंत आम्हाला कळत नव्हतं. म्हणून मनाने जी म्हणे अनावर. अशक्य आहे मनाला जिंकणं, प्रमाती मनाला ताब्यात घेणं अशक्य आहे. केशवा, हेच समीकरण आम्ही आजपर्यंत धरलं होतं. हाच विचार आजपर्यंत आम्हाला जाणवत होता. हेच माहीत होतं की मन ताब्यात येणं अशक्य आहे. पण केशवा, तू सांगितलं, आता निश्चित योगाभ्यासाच्या बळानं त्याला ताब्यात घेणं शक्य आहे, हे मला पटलं. अर्जुन म्हणतो, तरी तोच योग कैसा केवी जाणे, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणे, म्हणून मनाने जी म्हणो अनावर. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की